पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्द्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशारा शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे। सहकारी बँका बंद करायचा रिझर्व्ह बँकेचा डाव असल्याचा आरोपही आनंदराव अडसूळ यांनी यावेळी केला। जिल्हा अर्बन आणि सहकारी बँकांमधला पैसा रिझर्व्ह बँकेने स्वीकारावा याबाबत 2-3 दिवसांच्या आत निर्णय झाला नाही तर सहकारी बँकांद्वारे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा फायदा होत असेल तर स्वागतच आहे, मात्र देशातली सध्या परिस्थिती पाहता निर्णय अभ्यास न करताच घेतला असल्याचं राज म्हणाले। काळा पैसा असणाऱ्यांवर धाडी का टाकण्यात आल्या नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आरबीआयने घातलेल्या निर्बंधांविरोधात आता राज्यातील पतसंस्थांनीही आंदोलनाचा हत्यार उपसलंय। 1 डिसेंबरला सर्व पतसंस्था बंद ठेवून मुंबईत रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढण्यात कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पतसंस्था फेडरेशनच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। कोणी घर बदलून देतं का घर ही वाक्य सिनेमात आणि नाटकातून ऐकली असतील, मात्र आता कोणी पैसे बदलून देतं का पैसे अशी अवस्था सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची झाली आहे। जुन्या नोटा रद्द झाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 1500चे चलन असलेली 200 कोटीहून अधिक रक्कम बँकेत पडून आहे। त्यामुळे बँकेच्या एकूण व्यवहारांवर मोठी गदा आली आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरूच आहे। सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। एका मोटारसायकल स्वाराकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे। हाफिज रेहमान शेख नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये 500 आणि 1000च्या जुन्या नोटांचा समावेश आहे। सांगली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वाशीमध्ये 1 कोटींची रोकड क्राईम ब्रांचने पकडली। वाशीतील सेक्टर 28 मधील ही घटना आहे। स्कोडा गाडीतून 4 जण 1 कोटी रुपये घेऊन चालल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। एका बांधकाम व्यावसायिकाची ही रोकड असल्याची इन्कम टॅक्सने क्राईम ब्रांचला माहिती दिली आहे। खारघरमधील हा बांधकाम व्यावसायिक आहे। जुन्या नोटा बदलण्यासाठी घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नोटाबंदीचा परिणाम पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दानपेटीवरही झाल्याचं पाहायला मिळतं। या दानपेटीतील पैशांची मोजदाद करण्यात आली, त्यात नेहमीपेक्षा कमी दान जमा झाल्याचं निदर्शनास आलंय। त्याचप्रमाणे बंद करण्यात आलेल्या 500 आणि 1000च्या नोटांचं प्रमाणही नेहमीपेक्षा कमी आहे। हिवाळा ऋतू सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही पालघर जिल्ह्यातील 5 शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वेटर उपलब्ध झालेली नाहीयेत। डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातील गोवाडे शासकीय आश्रमशाळा आणि नंडोरे शासकीय आश्रमशाळांमध्ये झी मीडियाच्या टीमने पाहणी केली आणि यावेळी एकाही विद्यार्थ्याकडे स्वेटर नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। या संदर्भात आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसंच विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। आश्रमशाळेतील मुलांना यावर्षी स्वेटर देण्याऐवजी ते घेण्यासाठी पैसे देणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितलं। लहान विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यावर आणि 18 वर्षावरील मुलांच्या थेट खात्यावर 600 आणि 900 रुपये टाकण्यात येणार आहेत। या पैशांमधून त्यांनी स्वेटर घेतले की नाही याची खातरजमा शिक्षक करणार आणि तसा अहवाल शासनाला सादर करणार आहेत। बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे। या जागेवर राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या 2 इमारती बांधायच्यात। त्या प्रस्तावित जागेच्या आराखड्याला धक्का न लावता कमीत कमी जागा वापरत भूमिगत स्टेशन बांधू असं आश्वासन रेल्वेने दिलंय।
दरम्यान कोल्डप्ले बँडच्या कार्यक्रमात कला सादर करणाऱ्या ख्रिस मार्टिन या परदेशी कलाकाराने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. मुंबईत रंगलेल्या कार्यक्रमात ख्रिस मार्टिन या गायकाने कला सादर करताना आपल्या पॅन्टच्या मागील खिशामध्ये राष्ट्रध्वज खोचून नृत्य करण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. ख्रिस मार्टिनचा वाद निर्माण करणारे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले. विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यामध्ये 94.27% मतदान झालं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळे पुण्याच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष आहे. या निवडणुकीसाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत. 2 महापालिका, जिल्हा परिषद, 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि 11 नगर परिषदांच्या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात 8 ठिकाणी 99.79% मतदान झालं. काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय पुरस्कृत अपक्ष उमेदवारात ही चुरशीची लढत आहे. या ठिकाणी काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक पार पडली. यात 100% मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल तर भाजपचे परिणय फुके यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यासाठी भंडाऱ्यातील 195 तर गोंदियातील 198 स्थानिक स्वराज्य संस्थेचे एकूण 393 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात 4 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत 98.63% मतदान झालं. निवडणुकीत काँग्रेसचे शंकर बडे, भाजप सेना युती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेले तानाजी सावंत यांच्यात थेट लढत होतीये. यासाठी जिल्ह्यातही 7 मतदान केंद्रांवर मतदान झालं. इथे 439 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. येत्या 22 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जळगाव विधान परिषदेच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं. यात 99.25% मतदान झाले. मतदानासाठी जिल्ह्यात 7 ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती. भाजपचे चंदुलाल पटेल आणि अपक्ष विजय भास्कर पाटील यांच्यात ही चुरशीची लढत आहे. एकूण 549 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गिरीश महाजनांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. सांगली सातारा जिल्ह्यातील 8 मतदान केंद्रांवर मतदान तब्बल 99.82% मतदान झालं. या निवडणुकीसाठी 4 उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेसचे मोहनराव कदम विरुद्ध राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात चुरशीची लढत होत आहे आणि यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 8 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेमध्ये शाळा प्रशासनाच्या विरोधात पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. पालकांनी आपल्या पाल्यांची वाढीव फी भरली नसल्यानं शाळेच्या प्रशासनानं विद्यार्थ्यांचे निकाल देण्यास नकार दिला आणि याच विरोधात संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या दालनातच ठिय्या आंदोलन केलं. शिक्षकांना शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी खडे बोल सुनावले. मी 25% शिक्षक मंत्री आणि 75% शिक्षण मंत्री आहे. शिक्षकांच्या मागण्या आहेत ते आपल्याला मान्य आहे. मोर्चात शिक्षकांनी शिवीगाळ केली होती. ज्यांनी हा प्रकार केला ते शिक्षक नव्हते असा आपला समज असून ज्यांना आमदार व्हायचंय त्यांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार केल्याचं तावडे म्हणाले. सेल्फीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आपली मतं मांडली आहेत. कुलाब्यातील मेहता आय हॉस्पिटलमध्ये मुंबई पोलिसांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 43 पोलिसांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या 8 वर्षांपासून मेहता रुग्णालयाच्या वतीनं केवळ पोलिसांसाठी अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन केलं जातंय. या शस्त्रक्रियांसाठी लागणारा सर्व खर्च हा मेहता रुग्णालयाच्या वतीनं केला जातो. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या शिबिराला भेट दिली. पारंपरिक आणि वेस्टर्न पेहरावांचा अनोखा मिलाफ असणारा ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाईट हा फॅशन शो पुण्यात नुकताच पार पडला. शिवन आणि नरेश या डिझायनर्सच्या संकल्पनेतून साकारलेल्या वैविध्यपूर्ण आउटफिट्स यात सादर करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान या फॅशन शोमध्ये शो टॉपर म्हणून सहभागी झाली होती. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर स्टाईल आपल्याला बदलण्याची क्षमता देते असं मत झरीन खान हिने व्यक्त केलं.
उमरगा इथे गाडीतून सुमारे 91,50,000ची रोकड जप्त करण्यात आल्यानंतर लोकमंगलचे सर्वेसर्वा असलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आलेत. आयतच कोलीत मिळालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा देशमुख यांना कोंडीत पकडले. देशमुखांचा पैसा मुख्यमंत्र्यांकडे चालला होता की पंतप्रधानांकडे, असा सवाल काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय. रेस अक्रॉस अमेरिका अर्थात रॅम ही जगातील सर्वात अवघड रेसवर सोनेरी मोहर उमटवणाऱ्या महेंद्र आणि हितेंद्र या महाजन बंधूंनी आता देशातील मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली या 4 महानगराचे 6,000 किलोमीटरचं अंतर 12 दिवसात पूर्ण करून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्याचा निश्चय केलाय. 18 डिसेंबर पासून त्यांच्या सायकलिंगला सुरुवात होणार आहे. या प्रवासादरम्यान ते दोघे जण आरोग्य, सामाजिक एकता राखण्याचाही संदेश देणार आहेत. सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आलाय. रोज निघणाऱ्या वेगवेगळ्या अध्यादेशांमुळे नागरिकांची तारांबळ उडत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. सरकारने यासाठी केलेल्या नियोजनाचा बोजवारा उडत असल्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची त्यांनी मागणी केली आहे. तारांच्या कुंपणात अडकलेल्या 2 वर्षाच्या अस्वलाच्या जखमी पिलाला ग्रामस्थांनी जीवदान दिले. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील अमडापूर शिवारात हे अस्वलाचं पिलू अडकलं होतं. गावकऱ्यांनी याबाबत तातडीनं वन अधिकाऱ्यांना कळवलं आणि वन विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून अस्वलाची सुखरूप सुटका केली. नोटबंदीच्या निर्णयानंतर संपूर्ण देशात सर्वत्रच बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र बंदोबस्तात अडकलेल्या पोलिसांना रांगेत उभं राहणं शक्य होत नसल्यानं पोलिसांची मोठी गैरसोय होत असल्याचं दिसून येत आहे. आणि याच अनुषंगाने पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयात ॲक्सिस बँकेच्या मायक्रो एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 103 आणि दीक्षांत समारोह संपन्न झाला. या समारोहात एकूण 64,459 विद्यार्थ्यांना स्नातक आणि स्नातकोत्तर पदवी प्रदान करण्यात आली. नागपूरच्या देशपांडे सभागृहात झालेल्या या सोहळ्यात एकूण 442 विद्यार्थ्यांना आचार्य अर्थात PhD पदवी प्रदान झाली असली तरीही सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला तो भारतीय सेनेतील एक जवान. कारण त्याला आजच्या या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही पदवी प्रदान करण्यात आली. विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक पार पडली असून 100% मतदान सुद्धा झालं आहे. तर प्रत्येक पक्ष या निवडणुकीत बाजी मारणार असं जरी उमेदवाराचं म्हणणं असलं तरी येत्या 22 नोव्हेंबर रोजी कुणाचं नशीब उजळेल आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.